में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। अमरावती का तापमान वर्तमान में 40 डिग्री से ऊपर है। सैकड़ों किसानों ने अपनी मांगों को लेकर कड़ी धूप में अमरावती कलेक्टर कार्यालय तक मोर्चा निकाला। किसानों ने खेद व्यक्त किया है कि पिछले 13 वर्षों से बलिराजा परियोजना से प्रभावित किसानों को 2006 से दिसंबर 2013 तक न्याय नहीं मिल रहा है। इस दौरान किसानों को मुआवजा बढ़ाने, प्रकल्पग्रस्त पीड़ितों को 5% समांतर आरक्षण देने की मांगों को लेकर किसानों ने मोर्चा निकाला। इस दौरान उन्होंने राज्य सरकार और प्रशासन के खिलाफ नारेबाजी करते हुए 2 किलोमीटर तक कलेक्टर कार्यालय तक पैदल मार्च निकाला। मागून मागून मागतो काय न्यायाशिवाय दुसरं काय, मागून मागून मागतो काय न्यायाशिवाय दुसरं काय, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे। और जो सरकार है, महाराष्ट्र सरकार है, वो उसकी तरफ बिल्कुल कहते हैं अनदेखी कर रही है। उसी के लिए एक मार्च निकाला जा रहा है, क्योंकि 50,000 रुपये एकड़ के हिसाब से कहते हैं ज़मीन का एक्विजिशन हो किया है यहाँ पर। वो अपना आप में एक बहुत बड़ी चीज़ है। इंद्र की धरती कही जाने वाली, इंद्र की भूमि कही जाने वाली अमरावती के किसान इस तरीके से परेशान हैं। तो उसके लिए कहीं ना कहीं किसान जब परेशान होता है तो अपने हक और अधिकार के लिए कहते हैं वो सड़क पर आता है। किसान जो है देश का पेट भरने का काम करता है और आम आदमी के कहते हैं रोजी रोटी का कहते हैं व्यवस्था करता है। वो किसान आज सड़कों पर उतरा हुआ है, तो अपने आप में दुर्भाग्यपूर्ण चीज़ है। इसी चीज़ के लिए आज अपने हक और अधिकार के लिए हम लोग क्या है आयुक्त का घेराव करने के लिए जा रहे हैं और एक इंटीमेशन देने के लिए जा रहे हैं, या तो हमारी समस्या का समाधान करो। क्योंकि जो बहुत 13 साल की जो लड़ाई है, बहुत लंबे समय के कहते हैं, बहुत लंबा समय उसको हो गया लड़ते लड़ते, तो इसका कहीं ना कहीं तो अंत होना चाहिए। कहीं ऐसा ना हो कि गाजीपुर जो दिल्ली में क्या कहते हैं एक 13 महीने का आंदोलन हुआ था, वो आंदोलन यहाँ पर रख दिया जाए। क्योंकि आने वाले समय में अगर आज शासन प्रशासन ये चेता नहीं तो ये आने वाले समय पर ये गाजीपुर बन जाएगा, ये बॉर्डर बन जाएगा, यहाँ बहुत लंबा आंदोलन चलेगा। क्योंकि देश के सभी के क्या कहते हैं किसान संगठन और किसान यहाँ पर एकत्रित होने वाले हैं। ये मैं आपको बता दूं, क्योंकि मैं खुद क्या कहते हैं संयुक्त किसान मोर्चे का सदस्य हूँ। सदस्य होने के नाते क्या कहते हैं मैं आज यहाँ पर आया हूँ, क्योंकि 13 साल की लड़ाई ये लोग लड़ रहे हैं, वो अपने आप में दुर्भाग्यपूर्ण है। सरळ खरेदीचा जो 2006चा GR काढला होता, त्या GRला त्यांनी एकदम कमी दराने खरेदी केल्या 2006ला त्या GRनुसार। आणि 2013मध्ये नवीन कायदा आला की एकदम म्हणजे जे 50,000 खरेद्या होत होत्या, 1 लाखांनी होत होत्या, ते एकदम लोकांना 20 लाख आणि 22 लाख भेटायला लागले। एक प्रकारे हा आमच्यावर अन्याय आहे। सरकार आमच्याशी सावत्रपणाची भूमिका घेत आहे असं आम्हाला वाटते। त्यांनी आमच्यासोबत बैठक लावावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत की 2006 ते 2013मध्ये ज्या खरेद्या झाल्या त्यांना नवीन पुनर्वसन कायद्यानुसार मोबदला देण्यात यावा आणि जे आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांचं त्या 5% वरून 15% करण्यात यावं। आणि जर सरकारला नोकरी देणं शक्य नसेल तर बरेचसे आमचे प्रकल्पग्रस्त हे आज एज बारच्या उंबरठ्यावर आहेत, काही झालेले आहेत, त्यांना एक रकमी 20 लाख रुपये देण्यात यावे ही आमची मागणी आहे। माझं मनोज मधुकरराव तायडे, मी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती विदर्भ प्रदेश अध्यक्ष। मेठल नगर बीड़चाल रहिवासी संघ अंबरनाथ की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 132वीं जयंती मनाई गई। इस वक्त महिलाओं द्वारा रात 12 बजे केक काटकर बाबा साहेब की फोटो को झूले में डालकर गीत गाकर बाबा साहेब की जयंती मनाई गई। महू में बाबा साहेब की जयंती मनाने का यह तरीका है, इसीलिए हमने भी यह नई पहल शुरू की, ऐसा निवासी सामाजिक कार्यकर्ता आबईबाई ने कहा। वारन साराले फुलारा डोले जसे नाव आज जलमासी आले बाबा भीमराव आज जलमासी आले बाबा भीमराव करू घर बाई
त्या 14 रातांमध्ये पाळणं असतात. मग जे लोक जातात ती बाबासाहेबाला एक झोका देऊन पाया पडून त्यांचं दर्शन करून परत येतात. मग हे असं माझ्या मनात विचार आला, तिथं महू गावाला बाबासाहेबाचं करतेत पाळण्यात टाकतेत, मग हिथं टाकलं तर काय होईल, आपण टाकावंच. मग आम्ही दोघीनं, कौसाबाई रोकडे माझी बहीण, आम्ही दोघीनं विचार केला की ह्या वर्षी पाळणा आणायचा. मग आता मीटिंग बसवली गेल्या महिन्यात आमच्या मुलाईनं. इथं बीड चाळमध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मी बोलले की म्हणलं माझी इच्छा अशी आहे की पाळणा आणावा आणि बाबासाहेबाला पाळण्यात टाकून झोका द्यावा. आपल्याला त्याने एवढा झोका बांधून दिलाय, म्हणा आपण एका दिवशी बाबासाहेबाला झोक्यात टाकू शकत नाहीत का? तर पोरं आमची मुलं म्हणले सर्वे करू म्हणले. आम्ही कबूल आहेत, तुम्ही जी बोलता ते आम्ही करू. मग त्याने पण केलं. आम्ही पण आता पाळणा घ्यायचा होता स्टीलचा, ती नव्हता आम्हाला पसंत. मग आता पाळण्याला पाहिजे होता आम्हाला नवाच लाकडीच पाहिजे होता. आबाई आणि आमच्या काकूंनी जी प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात आपल्या अंबरनाथमध्ये नव्याने रूढ चालू केलेली आहे, खरोखर सुंदर आणि विशेष वर्णन करण्यासारखी आहे. कारण या दिवशी बाबासाहेबांना पाळण्यात ठेवून त्यांना झोका देऊन त्यांचं गीत पाळणा गीत गाणं ही एक पारंपरिक आपली पद्धत आहे. आणि ही पारंपरिक पद्धत पुढल्या पिढीला कळावी आणि त्यांना देखील याची जाणीव व्हावी की आमचा उद्धारकर्ता हा आज जन्माला आलेला आहे. याने फक्त भारताचा नव्हे तर पूर्ण विश्वाचा उद्धार केलेला आहे. अशा ह्या मानवाला एक आगळीवेगळी वंदना देण्याचा हे आमच्या 2 आजींनी उपक्रम चालू केला. आणि आमचं हे जे काही मंडळ आहे हे मंडळ नक्कीच हा कार्यक्रम सतत पुढे चालू ठेवेल अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. आम्ही असो किंवा नसो हे परंपरा कायम ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. त्याच अनुषंगानं आज आम्ही हे अंबरनाथमधून पहिल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर इनकी 132वीं जयंती कोल्हापुर के इचिलकरंजी शहर में बड़ी हर्षोल्लास के साथ मनाई गई। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट के शहर अध्यक्ष निवास कामले इन्होंने इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल में मरीजों को फल वितरित कर बाद में डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर के पुतले पर माल्यार्पण किया। साथ ही अन्य बौद्ध बांधव ने डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर का जय जयकार करके उनके पुतले पर माल्यार्पण करके अभिवादन किया। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार साऱ्या विश्वाचे ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132वी जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना व आंबेडकर फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व नागरिकांना व देशाच्या सर्व नागरिकांना आज शुभेच्छा देतो की आजचा हा दिवस जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे. म्हणून आम्ही जन्मदिवस मोठ्या आनंद महोत्सव साजरा करत आहोत. तरी सर्वांना देशवासियांना शुभेच्छा. मंगरुळपीर शहर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक को अभिवादन करने के लिए सभी जाति धर्म के बांधव की ओर से अभिवादन किया गया। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटनीस अशोक भाऊ पर्डीकर और माजी नगराध्यक्ष चंदू भाऊ पर्डीकर आदि नगर सेवकों ने अभिवादन किया। आगे भी स्मारक विकास के लिए सहायता करेंगे ऐसा आश्वासन भी इस वक्त दिया गया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो बुद्धाय, जय भीम। आज है हम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर पुतला परिसर में और यहाँ अभिवादन करने के लिए हर समाज से यहाँ पर लोग आते हैं। ऐसे ही एक समाज सेवी कार्यकर्ता जो मंगरुळपीर के माजी नगराध्यक्ष है चंदू भाऊ पर्डीकर जो हमारे साथ आज जुड़े हैं, जो बताना चाहते हैं भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के इस 132वीं जयंती के उपलक्ष्य पर वो अभिवादन करने पर यहाँ आए हैं। हर वर्ष हर साल वो यहाँ पर माथा टेकने को आते हैं, आशीर्वाद लेने को आते हैं। बाबा साहब आम्बेडकर जी की उनको प्रेरणा मिलती है, जानते हैं उनसे कि उन्होंने इस
के लिए क्या प्रयास किया है, उन्हीं के जुबानी। आज राज्य घटना के शिल्पकार स्वर्गीय बाबा साहेब आम्बेडकर इनकी आज 132वीं जयंती के उपलक्ष्य में हम सभी नगर सेवक, सभी जाति धर्म के हर साल यहाँ पर जयंती के उपलक्ष्य में हम यहाँ बाबा साहेब आम्बेडकर जी का आशीर्वाद लेने यहाँ पहुँचते हैं, उनका आशीर्वाद लेते हैं। और ये जो इस काम हुआ है 1994-95 में, इसको मैं उस वक्त अध्यक्ष था, उसके लिए हमने नगर परिषद की तरफ से पूरा कंपाउंड वॉल, गेट, ये सब उस वक्त किया गया। और बाद में पुतले के लिए, बाबा साहेब जी के पुतले के लिए लोक वर्गनी में से तैयार करने का था, उसके लिए हमने एक संस्था को परवानगी दी और उसमें हम सभी लोगों ने हाथ बगार लगाया आज। और यहाँ बहुत बड़ी अच्छी वास्तु, यहाँ एक तीर्थ क्षेत्र के तौर पर यहाँ का माहौल हमेशा रहता है। सभी जाति धर्म के लोग, सभी पक्ष के लोग यहाँ पे आते हैं और उनका बाबा साहेब जी का आशीर्वाद कर लेते हैं। आगे भी इस अवसर पे जो भी कुछ हमें यहाँ के अड़चना तो है वो दूर करने के लिए हम हमेशा प्रयास करते रहेंगे, क्योंकि बाबा साहेब जी के आशीर्वाद से आज सब ये देश की घटना, राज, सब लोग एक सभी जाति धर्म के लोग आनंद से यहाँ रह रहे हैं। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। भूरिया का भाषण महाराष्ट्र में खूब वायरल हुआ था। अब ऐसा ही विद्वतापूर्ण भाषण वायरल हो रहा है। यह भाषण एक वक्ता को भी शर्मसार कर देने वाला है। छोटे से बच्चे ने महान व्यक्ति डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के अवसर पर गहन और क्रांतिकारी प्रेरक विचार प्रस्तुत किए हैं। आइए देखते हैं उसके ये विचार। शिवाय तो बंद करून उठणार नाही, त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हा तुमचा आमच्या जीवनाचा अमूल मंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी दिला। तुमच्या आमच्या सुखी, समृद्ध, संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, झगडले, झिजले बाबासाहेबांचा देव झिजला, म्हणून तुमचा आमचा देव सजला, हे नीट लक्षात ठेवा। अरे म्हणूनच काळ्या पाटलावर आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, पण एक नाव चिरंतन राहिलं, ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दीनदलितांना बाबासाहेबांनी जागरूक केलं, त्यांना स्वतःच्या हक्काची, बुद्धीची, बलाची, ताकदीची जाणीव करून दिली। पण रानातून, वनातून, गावागावातून, डोंगरातून हातात लागणं घेऊन हा समाज बाहेर पडला। कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी कलेक्टर झालं। म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंत्याच्या धाकावर अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली, पण कसलाही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला। त्या वाघाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीच आहे। सह्याद्री एवढं बुलंद बलाढ्य आहे। त्यांची झुंड, त्यांचा रडा, मान, सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारी बरेच नेते होऊन गेले, पण देवारात फोटो ठेवून त्यांची पूजा जनता करते असे एकच विश्वात होऊन गेले। त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अरे लोग तो इंसान को गुलाम बनाकर बादशाह बने, मगर गुलामों को इंसान बनाने वाला बादशाह बाबा साहेब थे। अरे हुए जमाने में कहीं बादशाह, पर बादशाह हो के बादशाह बाबा साहेब थे। या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन, बाबासाहेब तुम्ही नवसर पावणार देव नव्हे, कुठल्याही गल्लीचा राजा नव्हे, दामाई महाभारतातील पात्र नव्हे, ती जागरण
जिवंत ठेवत आहे. तोपर्यंत जिवंतच नव्हे, तोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे, तोपर्यंत ज्वलंत ठेवत आहे. म्हणूनच उपस्थित तरुणांना एवढं सांगणं आहे, अरे पोटात अन्न नसले तरी चाले, शरीरात रक्त नसले तरी चाले, पण डोक्यात बाबासाहेबांचे विचार असणे गरजेचे आहे. जे भी क्षेत्र पूर्णिमा के उपलक्ष्य में नांदेड़ से 7 किमी की दूरी पर ऋषि पठन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगांव नांदूसा के सामने प्रशिक्षण केंद्र में केंद्र के प्रमुख तथा भिक्खू संघ के जिलाध्यक्ष भदंत पयाबोधी थेरो इनके मार्गदर्शन में आज सुबह से ही परित्रण पाठ, ज्ञान साधना, धम्मदेशना आदि कार्यक्रमों का आयोजन किया गया था। इस अवसर पर बौद्ध उपासक उपासिकाएं बड़ी संख्या में मौजूद थे। बुद्धो भगवते बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाखातो भगवता धम्मो सन्दिको अकालिको यहि पश्चिको उपनायिको पंचतन्वे। अहं पीते नमस्वामि बोधिराजा नमस्तुते। इमाय धम्मानुधम्मपटिपतया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपतया धम्मं पूजयामि। से 7 किलोमीटर दूरी पर उत्तर में निर्माण हुआ ये श्रामनेर प्रशिक्षण केंद्र, ये महाराष्ट्र और देश में 24 घंटे चलने वाला श्रामनेर प्रशिक्षण केंद्र है। तो यहाँ पर हर महीने के पूर्णिमा के अनुषंग से यहाँ पर 19 तारीख में प्रोग्राम हम करते हैं और सैकड़ों की तादाद में, हज़ारों की तादाद में यहाँ पर उपासक उपासिका हर महीने के 19 तारीख को यहाँ पर उपस्थित होकर के यहाँ पर बोधि पूजा का भी लाभ लेते हैं। यहाँ पर ध्यान भावना भी होती है, विपश्यना होती है, आनापान होता है, परित्राण सूत्र का भी पठन पाठ होता है और धम्मदेशना भी होती है और सांस्कृतिक कार्यक्रम भी यहाँ पर होता है। कुछ मान्यवरों के भाषण भी यहाँ पर होते हैं, मनोगत व्यक्त होते हैं। विविध मान्यवर यहाँ पर विजिट करते हैं। अभी तक जो इस परिसर में आप देख रहे हैं, यहाँ पर भगवान बुद्ध की 11 फीट की मूर्ति 10 लाख की यहाँ पर बनी हुई है और यहाँ पर प्रशिक्षण केंद्र की एक बिल्डिंग भी 20 बाय 50 की यहाँ पर उपलब्ध हुई है, निर्माण किया गया है। 55 फीट ऊंचा पंचरंगी धम्मध्वज का भी निर्माण यहाँ पर किया है और हज़ारों की संख्या में यहाँ पर पेड़ पौधे भी फूल फल के लगाए वाले ये यहाँ पर है। अतिशय निसर्ग रम्य ये श्रामनेर प्रशिक्षण का निर्माण यहाँ पर किए जा रहा है। तो अभी तक यहाँ पर तकरीबन 700-750 उपासक और 5 लड़कियाँ भी यहाँ पर श्रामनेरी बन चुके हैं, श्रामनेर बन चुके हैं। तो धम्म का एक प्रचार प्रसार या पवित्र भूमि से होना यह हमारा एक लक्ष्य है और चारों तरफ भारत में, महाराष्ट्र में एक चिवरधारी धम्म का प्रचार प्रसार करे, कायम स्वरूपी भिक्षु यहाँ पर निर्माण हो, ऐसे एक हमारा संकल्प लेकर के हम ये प्रशिक्षण केंद्र का निर्माण किया गया है। मैं सभी लोगों से अनुरोध करता हूँ, एक नम्र विनती करता हूँ कि जब भी समय आपको मिले एक बार श्रामनेर प्रशिक्षण केंद्र को आप विजिट करें और जो भी सहयोग दे सकते हो तो आप दे सकते हैं। ऐसे हम एक आपसे निवेदन करते हैं और सभी का मंगल हम चाहते, सभी जीव जाति के सब लोग यहाँ सुखी हो जाए, सबका मंगल हो। माझं नाव सुनील कुमार जोंधळे, मी मूळचा नांदेडचा राहणारा। सध्या जॉब मी सौदी अरब ह्या आखाती देशामध्ये इंजिनियर म्हणून कामाला आहे आणि खुरगावला जेव्हा मला कळालं, इथं आल्यानंतर ही माझी 3री-4थी भेट आहे। निसर्गरम्य ठिकाणी असं व्यवस्थित एक बाबासाहेबांना अनुकरित असलेलं सेमिनरी टाईप केंद्र, प्रशिक्षण केंद्र भंते पयाबोधीजी चालूच आहेत सोबत, त्यांच्यासोबत खरोखरच म्हणजे जो धम्म मार्ग आहे, धम्म समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व याच्यावर आधारित त्याचा प्रचार आणि प्रसार
हा धम्माचा प्रसार केवळ धर्म म्हणून एक नाही, तो हे एक मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे. आणि तसंच अभिप्रेत असलेलं बाबासाहेबांना बुद्धिस्ट सेमिनरी प्रशिक्षण केंद्रातर्फे फार कौतुकास्पद कार्य चालू आहे. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की हे पूर्ण असं फलफुलत राहावं आणि सगळ्यांनी याला जे जसं जमेल सहकार्य करून एक आपल्याला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला इथे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव येथे पौर्णिमेनिमित्त असणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो. आणि बौद्ध समाजाच्या प्रगतीसाठी आणि धार्मिक वाढ होण्यासाठी या प्रशिक्षण केंद्राची खूप आवश्यकता आहे. आणि आजकालचं जे जीवन आहे, जे की आजकालचे तरुण पिढी वाया जात आहे, आजकालची जी जीवनशैली आहे त्यामुळे जे नुकसान होत आहे, तर याच्यासाठी ही अशी प्रशिक्षण केंद्र म्हणजे एक जीवन संजीवनीच म्हणू शकतो आपण. तर इतकी आवश्यकता आहे. आणि पूज्य भदंत पय्याबोधी थेरो यांनी जे हे उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि अशा या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने भेट देणे, पुण्य अर्जित करून आपले पुण्य गोळा करणे ही खूप काळाची गरज आहे. रामराव जळबाजी भुक्तर रेल्वेमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक कार्यरत होतो. रिटायर्ड नंतर मी सामाजिक व धार्मिक कार्याशी पूज्य भंते पयाबोधी यांच्यासोबत 15 वर्षापासून आहे. सुरुवातीला पयाबोधी भंते दाभड येथे होते, त्यानंतर इकडे त्यांनी हे शिबिर सुरू केलं. इकडे सुद्धा मी त्यांच्याशी सतत सेवेशी असतो. दर महिन्याच्या 19 तारखेला उपासकाकडून भोजनाचा कार्यक्रम असतो, भंतेकडून धम्मदेशनाचा कार्यक्रम असतो. यावेळेस माझ्या मनामध्ये आलं की मी सुद्धा या पुण्यकर्माला सहभागी व्हावं, म्हणून मी माझ्यातर्फे यावेळेचं भोजनदान देत आहे. या पत्रकामाचे मला हे मिळाल्याबद्दल मला आनंद होत आहे. कायमस्वरूपी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा या ठिकाणी आदरणीय भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 4 वर्षांपासून या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची उभारणी चालू आहे. आणि दर महिन्याच्या पौर्णिमेचा कार्यक्रम हा 19 तारखेला आयोजित केला जातो. या कार्यक्रमामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार या निमित्तानं धम्मदेशना तर ऐकतच असतो आम्ही, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तरुण पिढीला एक नीतिमान जीवन जगण्याचा मार्ग या धम्मदेशनेमधून भिक्खू संघ त्यांच्या धम्मदेशनेमधून सांगित असतो. भगवंतानी मानवाला आपलं जीवन उन्नत करण्यासाठी जे नीतिमूल्याचा मार्ग दर्शविलेला आहे त्या पद्धतीनं जीवनावर माणसानं जर आपलं मार्गक्रमण केलं तर माणूस कसा सुखी समाधानी बनू शकतो. आणि आजच्या या ताणतणावाच्या आणि सर्वत्र एक जे असुरक्षिततेचं वातावरण झालेलं आहे, या वातावरणामध्ये सुद्धा आपण आपली मानसिक शांती कशी टिकवून ठेवू शकतो. राज्यपाल सत्यपाल मलिक द्वारा पुलवामा घटना पर दिए गए बयानों के बाद आज कांग्रेस पार्टी की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ अमरावती जिलाधिकारी के सामने नरेंद्र मोदी शर्म करो आंदोलन किया गया। और इस आंदोलन के जवाब में भाजपा युवा मोर्चा ने भी कलेक्टर के सामने धरना शुरू कर दिया। जी हाँ, उसी को लेकर कांग्रेस और भाजपा कार्यकर्ताओं के आमने सामने आने की तस्वीर देखने को मिल रही है। अचानक ये सभी कार्यकर्ता आमने सामने आ गए और पुलिस अलर्ट पर आ गई और कलेक्टर कार्यालय के सामने 1 घंटे तक तनाव का माहौल देखा गया। जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो खुलासा केला की पुलवामाच्या प्रकरणामध्ये जे 40 जवान शहीद झाले
ते सगळे जवान शहीद झाले ते नरेंद्रजी मोदी आणि तत्कालीन होम मिनिस्टर यांच्या चुकीमुळे झाले. त्यांनी जर व्यवस्थित कारण की तिथं तो हल्ला होणार एक दिवस आधी हे सगळं माहीत असतानासुद्धा त्यांना एअरक्राफ्ट त्यांनी अवेलेबल करून दिले नाही आणि 40 लोक मृत्यू पावल्यानंतरसुद्धा हे त्या जिम कॉर्बेट पार्कमध्ये 7 दिवस कपडे रोज सकाळ दुपार संध्याकाळ कपडे बदलत फोटो सेशन करत होते. आणि जेव्हा यांनी सत्यपाल मलिक यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की असं झालं त्याने सांगितलं तुम्ही चूप बसा. आणि याच्या मागचं कारण की हे सगळा हा गोष्ट आहे ही सगळी पाकिस्तानवर उलटून टाकायची आणि 2019च्या लोकसभेच्या निवडणुकासाठी त्यांनी हा वापर करायचा. हे मला वाटते हे अत्यंत विश्वासघातकी देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या जवानांशी विश्वासघात केल्यासारखं आहे. शहीदाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये अत्यंत मोठा प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वाखाली विलासभाऊ इंगोले, मिलिंदभाऊ चिमुटे, भैयाभाई पवार या सर्वांच्या सगळ्या युवक तरुण मुलांच्या समेत आम्ही हा निषेध मोर्चा आणि निषेध आंदोलन इथं तयार करत आहे. या आंदोलनाला विरोध करण्यासाठी काही तुरळक 5-10 भारतीय जनता पक्षाचे लोक आले होते. खरं तर पोलीसमध्ये नसते तर आम्ही त्यांना इथंच धडा शिकवला असता, पण आम्ही लोकशाहीवर मानणारे लोक आहोत आणि विरोधी पक्षांनी आंदोलन केलं पाहिजे, लोकांसमोर गेलं पाहिजे हे सुद्धा त्या लोकांना माहीत नाही जे सत्तारूढ पक्षाचं आहे. पण मला असं सांगावं वाटते की त्यांनी पुन्हा अशी चूक करू नये. पोलीसच्या मागे आज ते लपले त्याच्यामुळे आज बचावले. पुढच्या वेळेस जर पोलीस नसेल तर त्यांना आम्ही या रस्त्यावरच धडा शिकवू आणि त्यांनी ह्या गोष्टीचा करून पुढच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा आतायातीपणा करू नये. आज काँग्रेसच्या काँग्रेस पार्टीने देशाचे पंतप्रधान ज्यांना पूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे आणि पूर्ण जग भारताकडे ज्यांच्यामुळे एक राष्ट्रपुरुषच्या नावाने पाहतो आहे असं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करून आले आहे. आज काँग्रेस पार्टी इथे मोदीजींना म्हटलं आहे की शरम करो. तर मी इथं सांगू इच्छितो की इथले अमरावतीचे दलबदलू नेता जे मागच्या वेळेला भाजपच्या तिकिटावर निवडून आले, भाजपच्या मोदीजींच्या नावावर मतं घेतले, अशा लोकांनी आज दल बदलून मोदीजींना शरम करो म्हणून आले. तर आम्ही सांगू इच्छितो की आपण शरम केली पाहिजे आणि जनतेला माहिती आहे की कोणी शरम केली पाहिजे. म्हणून मी परत एक वेळा काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की यापुढे देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात किंवा त्यांच्या अपमानाबद्दल तुम्ही काही बोलले तर संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मोर्चा त्यांच्या आंदोलनाला खदळून पाडेल. आज अमरावती शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसच्या समोर प्रतिआंदोलन म्हणून दल बदलू नेता शरम करो असा नारा आम्ही इथं दिलेला आहे आणि काँग्रेसच्या आंदोलनाला खदळून पाडलेला आहे. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. ग्रामीण इलाकों के छात्रों को शिक्षा के लिए दूर जाना पड़ता है. उनको दर्जेदार शिक्षा प्राप्त हो, इस हेतु से जिला परिषद स्कूल के छात्रों को आरबीएल बैंक की ओर से साइकिल, स्कूल के कुछ चीजें, किट शिक्षा मंत्री चंद्रकांत दादा पाटिल इनके हाथों वितरित किया गया. इस वक्त जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माली, अभिजीत सोमवंशी तथा अन्य गणमान्य मौजूद थे. असा त्या काळामध्ये बँकांनी थोडी मोठी झेप घेतली. त्यातल्या रत्नाकर बँकेने घेतली, आरबीएल बँक झाली, त्या बँकेने असा निर्णय केला आणि जो कायदाही आहे की आपल्या वर्षभराच्या प्रॉफिटच्या 2% हा आपण सामाजिक कामाला खर्च केला पाहिजे असं केंद्राने ठरवलं आणि तो ऐच्छिक नाही आहे, ती सक्ती आहे. तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटला दरवर्षी प्रॉफिटच्या 2% खर्च केला नाही तर तुम्हाला दंड होतो. मग प्रत्येकाने असं ठरवलं की बा आपण आपल्याला योग्य वाटणारी क्षेत्र निवडावी
तसं या RBL बँकेने ह्यावेळेला असं ठरवलं की आपण मुलींच्या शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे. त्यांना आपल्या शाळेपासून घरी जाताना, घरापासून शाळेकडे येताना जरी 12वीपर्यंत ST बस ही मुलींना आपण फ्री केली असली तरी ती अंतर इतकं छोटं असतं की ना पायी जाता येत ना बसने जाता येत. तर त्यांना त्यांची सायकल असली तर वेळ त्यांच्या हातात आली. थांबल्या आपल्या बसची वाट बघून त्या शाळा संपली निघाल्या, जरा लवकर शाळा संपली निघाल्या. असं त्यांना त्यांचं वाहन जर असेल त्यामुळे RBL बँकेला मी त्याचं अभिनंदन करेन की त्यांनी ही ग्रामीण भागातली आवश्यकता लक्षात घेतली की मुलींना आपण सायकल देऊया, तर मग त्या स्वतंत्र होतील, त्या बसवर अवलंबून राहणार नाही. नमस्कार, माझे नाव रसिका रघुनाथ पाटील. माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर गौशी गावठाण. मी गौशी पाटलावाडी येथे राहते. गौशी गावठाण ते गौशी पाटलावाडी 3 किलोमीटर अंतर असल्याने मला शाळेला जायचा खूप उशीर व्हायचा. मला आता सायकल मिळाल्याने मी खूप लवकर पोहोचेल. नमस्कार, माझे नाव हर्षदा खंडू कमरे. मी बेल्लवळे बुद्रुकमध्ये राहते. आमच्या शाळेचे नाव विद्यामंदिर बेल्लवळे बुद्रुक. आमची शाळा 2 किलोमीटर लांब आहे. मी याआधी शाळेत चालत जात होते, त्यामुळे मला खूप वेळ होत होता. आता RBL कंपनीमुळे आम्हाला सायकल दिल्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. आता आम्ही सायकलवरून शाळेत जाऊ. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील 12 तालुक्यामधल्या ग्रामीण भागातील मुलींसाठी RBL बँकेच्या वतीने त्यांच्या CSR फंडातून 101 सायकल या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील मुलींचं शिक्षण हे अर्धवट राहू नये आणि त्यांना ते शिक्षण मिळावं यामध्ये एक मोलाचा दगड ठरणार आहे की लांब अंतरावर मुलींना पाठवताना पालकांची नाखुशी असते, पण जर चालत जाण्याऐवजी सायकल मिळाली तर नक्कीच त्याचा फायदा मुलींना होणार आणि तिच्या शिक्षणालाही होणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो पुढे चालवायचा झाला आणि ग्रामीण भागातील शिक्षण हे सुदृढ करायचं झालं तर मुलींच्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी RBL बँकेने जी मदत केली त्याबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. समता सैनिक दल शहर और तालुका शाखा भद्रावती की ओर से भद्रावती में महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक में 132वीं जयंती पर अभिवादन किया गया. साथ ही बाबा साहेब के विचारों के प्रचार प्रसार के लिए अनुशासित तरीके से बाइक मार्च निकाला गया. गांव-गांव में बाबा साहेब आम्बेडकर को अभिवादन किया गया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आंबेडकरी सदा संघटित शक्ती निर्माण व्हावी याकरता समता सैनिक दलाने या बाईक मार्चचे आयोजन केले आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे या भेटीमधील अनेक सदस्यांनी अनेक लोकांनी साथ देऊन समता सैनिक दल मोठ्या ताकदीने उभे करण्याच्या संदर्भाने मेसेज दिला. ही जी एक समता सैनिक दलाच्या बाजूने एक जमेची बाजू म्हणून आवर्जून इथं सांगण्याला मला वावगं वाटणार नाही. करिता या समस्त भारतीयांना एक आग्रहाची विनंती आहे की ह्या नीतिमत्तेच्या पाठशाळेशी संलग्न राहून सामाजिक संघटनेची ताकद वाढवून होणाऱ्या अन्याय अत्याचारावर अंकुश लावण्याच्या संदर्भाने संघटित व्हावे अशीच एक या दिवशी मी आशा बाळगतो आणि समाजाला आवाहन करतो. आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भद्रावती येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ समता सैनिक दल मानवंदना देईल व आपला बाईक मार्च कोंढा, माजरी, पाटाळा, सिद्धार्थनगर, कुचना कॉलनी व कुचना गावामध्ये या समता सैनिक दलाच्या मार्चची सांगता होणार आहे. सामाजिक जी ताकद आहे ती आपली एकवट आहे, त्या संदर्भाने या मार्चचा उद्देश आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संघटन म्हटलं सर्व लक्ष हे आपलं राजकारणाकडे केंद्रित होत असतं. हो, आपण राजकारणाला नाकारू शकत नाही, परंतु राजकारण हे आपलं सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनवू शकत नाही.
सामाजिक कार्यकर्ता एवं रुग्ण सेवक सन्नी मुदुंगे ने अकोला शहर के माधवनगर स्थित बाल सुधार गृह में सामाजिक उपक्रम कर अपना जन्मदिन अनोखे तरीके से मनाया। इस मौके पर सन्नी शिरसाट और सन्नी मुदुंगे दोनों का जन्मदिन एक साथ मनाया गया। शासकीय बाल सुधार गृहामध्ये सनी मृदुंगे आणि सनी शिरसाट या दोघांनी आज आपला वाढदिवस इथं साजरा केलेला आहे। खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो की वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी इथं बाल सुधार गृहातल्या मुलांसाठी उपक्रम केलेला आहे। ही विचारच मुळी खरंच चांगल्या मनाला पटणारे आहे आणि आगळा वेगळा प्रकार आहे। या माध्यमातून त्यांनी इथं आज मुलांसाठी जेवण ठेवलं आहे। पहिले कधीतरी त्यांनी या मुलांसाठी इथं चटई सतरंजी त्याच्यानंतर अंगावर शॉली वगैरे दिलेल्या आहेत। तर मी त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो, त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांच्या हातनं असेच उपक्रम करावं आणि त्यांचा हे विचार बाकीच्या लोकांसाठी ही एक प्रेरणा म्हणून राहावं आणि त्या माध्यमातून अजून बाकीच्या लोकांनीसुद्धा इथं आपल्या वाढदिवसाच्या उपक्रमानिमित्त काहीतरी इथं उपक्रम करावे अशी सगळ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। की हा अशा बाल सुधार गृहातील जे बालक आहेत, निष्पाप बालक आहेत, ज्यांना या बाहेरच्या जगाचं काही माहिती नाही, अशा या बालकांसोबत आज आपण हा अत्यंत अभिनंदन पात्र आहे। त्यामुळे दोन्ही समितीचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करते की हा जो तुम्ही आजचा म्हणजे आजचं जे पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत अभिमानास्पद आहे। आणि हेच बालकं जे आहेत त्या बालकांना ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यांना जगाचं काही माहिती नाही, तर यांना बाबासाहेब आंबेडकर आणि इतर जे थोर पुरुष आहेत या थोर पुरुषांविषयी जे आपल्या डॉक्टर अभय पाटील सरांनी जी माहिती दिली ती यांच्या कानावर पडली, ते फार आवश्यक आहे। महाराष्ट्र में शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी मिलकर महाविकास आघाड़ी की निर्मित हुई है और उस माध्यम से जनता के हित में और विकास काम के निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार इन्होंने लिए। बीच में जो राजकीय बदलाव आया उसमें भी अजित दादा विरोधी पक्ष नेता की भूमिका बखूबी निभा रहे हैं। महाविकास आघाड़ी में कुछ भी नहीं हुआ है, हमें अजित पवार पर पूरा भरोसा है, ऐसा विधायक राजन साल्वे ने कहा। महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून गेली 2.5 वर्ष चांगल्या तऱ्हेने सरकार म्हणून तिथं काम केलेलं आहे। जनतेच्या हिताचे चांगले चांगले निर्णय त्या काळामध्ये उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना, अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये झालेले आहेत। परंतु दुर्दैवाने मध्ये हे उलथापालथ झाली, पण तरी आज विरोधी पक्षामध्ये आम्ही बसलो असलो तर विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी अजितदादा पवारसाहेब चांगल्या तऱ्हेचं नेतृत्वाने आमचं करतात आहेत आणि मला निश्चितपणे विश्वासाने सांगू इच्छितो अशा तऱ्हेची कुठेही बिघाडी झालेली नाही, होणार नाही। आमचा स्वतःचा शिवसेनेचा एक उपनेता म्हणून आमचा विरोधी पक्षनेते अजितदादांवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही संपूर्ण विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून चांगल्या तऱ्हेने काम करतो, हे आपण स्वतः लोकांना दाखवलेलं आहे। आज के लिए बस इतना ही, कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।